Today we will discuss about the reactions of benzene, the next class in the unit first. Unit पहिला जो आहे आपला बेन्झिन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह त्यातला हा पुढला क्लास घेतोय आपण. याच्यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत बेन्झिनच्या रिॲक्शन्स. ओके, म्हणजे बेन्झिन कशा पद्धतीने रिॲक्ट होतो किंवा कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स दाखवतो. तर लेट अस स्टार्ट. बेन्झिन कशा पद्धतीने रिॲक्ट होतो. बेन्झिन स्वतः एक न्यूक्लिओफाईल म्हणून ऍक्ट करतो, कारण याच्यामध्ये जी पाय क्लाउड्स आहेत त्या कारणास्तव हा न्यूक्लिओफाईल म्हणून ऍक्ट करतो. आणि हा न्यूक्लिओफाईल असल्यामुळे हा कुणाशी रिॲक्ट करेल, इलेक्ट्रोफाईल्स. म्हणजे याच्यावरती निगेटिव्ह पाय क्लाउड आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्जशी रिॲक्ट होईल. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोफाईल. कार्बोकॅटायन या रिॲक्शन्स मध्ये फॉर्म होतात, जे की इंटरमिडिएट म्हणून काम करतात. ओके, थोडक्यात अशा पद्धतीने बेन्झिन तुमचं जे आहे, इट ऍक्ट ॲज अ न्यूक्लिओफाईल बिकॉज ऑफ these 3 पाय बॉन्ड्स. हे 3 पाय बॉन्ड्स आहेत. ऑर्बिटल पिक्चर मध्ये आपण पाहिल्याप्रमाणे बेन्झिन रिंगच्या अबो आणि बेन्झिन रिंगच्या बिलो पाय क्लाउड तयार होतो. ओके, आणि हा पाय क्लाउड पाय इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे निगेटिव्ह चार्ज असतो याच्यावरती. आणि हे निगेटिव्ह चार्ज असल्या कारणाने हा ऍज अ न्यूक्लिओफाईल, म्हणजे याच्यावरती इलेक्ट्रॉन्स जास्त आहे आणि निगेटिव्ह चार्ज आहे. त्याच्यामुळे इट रिॲक्ट्स विथ अ पॉझिटिव्ह चार्ज अँड फॉर्म्स द कार्बोकॅटायन ॲज अ इंटरमिडिएट. फर्दर याच्यातनं हायड्रोजन रिप्लेस होईल, इथे 2 इलेक्ट्रॉन्स येतील आहे आणि हा चार्ज डिमिनिश होईल. ओके, रेझोनन्स थ्रू हा स्टॅबिलाइज होईल. चार्जचे वेगवेगळे रिॲक्शन्स आपण यात डिस्कस करणार आहोत. ओके, नेक्स्ट. अल्किन कशा पद्धतीने रिॲक्ट होतात, तर बघा, अल्किन आणि बेन्झिन मध्ये थोडाफार डिफरन्स. अल्किन रिॲक्ट कशा होतात, तर हे अल्किनचं स्ट्रक्चर आहे RCH डबल बॉन्ड CHR. हा वायशी वाय प्लस म्हणजे न्यूक्लिओफाईलशी रिॲक्ट होतो. हा एका कार्बनला अटॅच होतो डबल बॉन्डेड पैकी. तर दुसरा जो डबल बॉन्डेड कार्बन आहे तो कार्बोकॅटायन फॉर्म करतोय, त्याच्यावरती दुसरा एक न्यूक्लिओफाईल अटॅक होतो, इलेक्ट्रोफाईल पहिल्यांदा, न्यूक्लिओफाईल दुसऱ्या वेळेस, आणि फॉर्म्स द प्रोडक्ट, जो की ऍडिशन प्रोडक्ट. ओके, इफ बेन्झिन, बेन्झिन सुद्धा आहे अल्किन आहे, पण बेन्झिन अशा पद्धतीने रिॲक्ट झालं तर प्रोडक्ट काय आहे. ओके, बघा, रिॲक्शन दोन पद्धतीने जाईल. बघ, हे अगोदर इथं अटॅक झाला वाय अटॅच एच. ओके, दुसरं न्यूक्लिओफाईल इथं अटॅक आल्यानंतर हायड्रोजन रिप्लेस व्हायला. ओके, हे ब्ल्यू कलरचे, हे बी. रिॲक्शन असं यायला पाहिजे, नॉन अरोमॅटिक कंपाऊंड तयार होईल, कारण डबल बॉन्ड रिमूव्ह होतो. अल्किन मध्ये पण डबल बॉन्ड रिमूव्ह होत होता आणि सॅच्युरेटेड अल्केन्स जे असतात ते तयार होत होते. आता दुसरं जे रेड कलरने दाखवते, झड हा न्यूक्लिओफाईल आहे, हा अटॅक करतोय हायड्रोजन वरती. हायड्रोजन हा बघा या पद्धतीने इलेक्ट्रॉन्स इकडे जातात आणि हे जड इथं अटॅच. म्हणजेच हा जो हायड्रोजन आहे हा याच्यासोबत जातो आणि याचे इलेक्ट्रॉन्स इथं जातात, जसं मी प्रिव्हियसली सांगितल्याप्रमाणे. हा जो जड म्हणजे न्यूक्लिओफाईल आहे, इट ॲबस्ट्रॅक्ट्स द प्रोटॉन, लिव्हिंग द इलेक्ट्रॉन्स ऑफ प्रोटॉन विथ द रिंग. हे इलेक्ट्रॉन्स काय करतात, रिंग सोबतच राहतात आणि हे अरोमॅटिक रिंग तयार होते अशा पद्धतीने. हे कशाचे रिॲक्शन टाइप, हे सबस्टिट्यूशन रिॲक्शन टाइप आहे आणि स्टार्ट्स विथ इलेक्ट्रोफाईल, हेन्स इट इज कॉल्ड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो वी कॅन से दॅट, किंवा आपण असं म्हणू शकतो की बेन्झिन ऍडिशन रिॲक्शन दाखवत नाही, तर बेन्झिन कुठल्या रिॲक्शन दाखवतो, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन मध्ये स्पेसिफिकली कुठल्या रिॲक्शन्स, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन reaction, that is the ESR reactions will be shown by the benzene, but it cannot show, म्हणजे अल्किन सारख्या रिॲक्शन्स बेन्झिन दाखवत नाही. मेकॅनिझम काय आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इज अ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन आयटम. हायड्रोजन आयटमचं रिप्लेसमेंट करायचंय. कशा पद्धतीने करायचंय बरं, कशा पद्धतीने, तर बघा, सगळ्यात अगोदर बेन्झिन जो आहे, इट विल रिॲक्ट विथ युअर इलेक्ट्रोफाईल.
टू प्रोड्यूस दिस सबस्टिट्यूशन प्रोडक्ट. हा हायड्रोजनच्या ठिकाणी हा रिप्लेस. ओके. मोस्ट कॉमन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन विच वी गोइंग टू स्टडी. ज्या कॉमन ESR आहेत त्या आपण स्टडी करतोय. हॅलोजिनेशन, ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन. ओके. त्याच्यानंतर नायट्रेशन, NO2 हा ऍड होतो, म्हणजे हे वायच्या ठिकाणी हे ग्रुप्स ऍड होतात किंवा रिप्लेस होणार एचच्या ठिकाणी. सल्फोनेशन, SO3H, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन, RCO आणि फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन हा फक्त. तर ह्या सगळ्या रिॲक्शन ज्या तुमच्या सिलेबसला इन्क्लुडेड आहे त्या आपण एक नंतर एक पाहू. लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट, दॅट इज मेकॅनिझम ऑफ ESR. कशा पद्धतीने होते ऍक्च्युअल डिटेल मध्ये. प्रोसीड्स विथ टू स्टेप मेकॅनिझम. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दोन स्टेप मध्ये प्रोसीड होते. कशा पद्धतीने पहा. स्टेप 1, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल. पहिल्यांदा काय होईल, स्टेप 1 मध्ये इलेक्ट्रोफाईलचा अटॅक होईल, कार्बोकॅटायन फॉर्म होईल आणि ही रिॲक्शन स्लो चालेल. ओके. फर्स्ट अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल. ओके. स्लो रिॲक्शन फॉर्म्स द कार्बोकॅटायन. स्लो का आहे, कारण हा चार्ज जो कार्बोकॅटायन वरचा आहे तो रोटेट होतोय किंवा रेझोनन्स मुळे स्टॅबिलाइज होते, त्या कारणास्तव ही एक स्लो रिॲक्शन आहे. ओके. स्टेप 2 मध्ये काय होतं, जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन रिमूव्ह केला जातो. रिमूव्ह द प्रोटॉन. इलेक्ट्रॉन रिलीज इन द रिंग. जे प्रोटॉनचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते वापस रिंग मध्ये रिलीज केले जातात. त्याच्यामुळे जे अरोमॅटिक स्ट्रक्चर आहे बेन्झीन रिंगचं ते ऍज इट इज राहते, डिस्टर्ब होत नाही, अरोमॅटिसिटी मेंटेन राहते. आणि ही जी रिॲक्शन आहे ती स्टेप 1 पेक्षा फास्ट आहे. म्हणजे जसंच तुमचं प्रोटॉन रिमूव्ह झाला सोबतच इलेक्ट्रॉन्स रिलीज होतील रिंगच्या आतमध्ये आणि रिंग मध्ये एक पाय बॉन्ड तयार होईल. इट विल स्टॅबिलाइज युअर होल बेन्झीन स्ट्रक्चर. ओके. नेक्स्ट आता पहिले हॅलोजिनेशन मध्ये ब्रोमिनेशन. बेन्झीन रिॲक्ट्स विथ ब्रोमीन फॉर द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ब्रोमीनचं सबस्टिट्यूशन ज्यावेळेस करायचं आहे बेन्झीन रिंग मध्ये त्यावेळेस ब्रोमीन सोबत रिॲक्शन करावी लागेल, पण सोबतच तुम्हाला काय लागेल, रिएजंट फेरिक ब्रोमाइड. फेरिक ब्रोमाइड. तर प्रोडक्ट काय तयार होईल, ब्रोमो बेन्झीन. ब्रोमो बेन्झीन तयार होईल आणि बाय प्रोडक्ट हा HBr. FeBr3 it also act as a catalyst. Okay. Next, chlorination. Chlorination मध्ये बेन्झीन रिॲक्ट्स विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ फेरिक क्लोराइड. म्हणजे फेरिक क्लोराइडच्या प्रेझेन्स मध्ये होते आणि इथला प्रोटॉन रिप्लेस होतो तुमचा क्लोरीन मधून, दॅट इज अ क्लोरोबेन्झीन तयार होते. नेक्स्ट, मेकॅनिझम ऑफ हॅलोजिनेशन. आता ह्याचं मेकॅनिझम कसं आहे ते आपण पाहू. ब्रोमिनेशन आणि क्लोरिनेशन दोन्हीचं सायमल्टेनियस. हे ब्रोमीनचं स्ट्रक्चर, ब्रोमीन म्हणजे आउटर शेल मध्ये 7 आहे, दोन्हीचे असे पद्धतीने मिळून एक बॉन्ड तयार होतोय. ओके. हे शेअरिंग मध्ये राहतात. हे काउंट केलं 8, हे काउंट केलं त्यावेळेस पण हे 8. इट रिॲक्ट्स विथ FeBr3 रिलीजिंग लाईक दिस. काय तयार होतोय, न्यूक्लियोफाईल आणि इलेक्ट्रॉन म्हणजे चार्ज Fe आणि Br. ओके. त्याच्यानंतर हा ब्रोमीन इकडे ऍक्ट होतो. इट ऍक्ट, त्याच्यातले हे निघून जाणार, त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जातील, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजेच हा ब्रोमीन स्टॅबिलाइज होणार, तर हा पॉझिटिव्ह होणार. इट पॉझिटिव्ह रिॲक्ट्स विथ धिस इलेक्ट्रॉन्स, पाय इलेक्ट्रॉन्स फॉर्मिंग धिस. त्याच्यानंतर स्ट्रॉंग बेस ही. ओके. स्ट्रॉंग बेस आला म्हणजेच FeBr3 इथून. ओके. FeBr3 निगेटिव्ह आहे. It abstracts the proton, okay, in a form of base, strong base. Okay. हे अशा पद्धतीने it release the electron, bromine structure तयार. Hb plus FeBr4, FeBr. आता हा जो बेस आहे तो तुम्हाला OH म्हणजे बेसिक मीडियम घ्यावं लागेल, KOH का NOH सोल्युशन, त्याच्यातनं हा OH मायनस म्हणजे वॉटर. थोडक्यात अशा पद्धती FeBr4 प्लस HB, HBr प्लस FeBr3 प्लस B म्हणजेच तुमचा बेस ऍज इट इज फ्री.
क्लोरिनेशनच्या केसमध्ये सुद्धा सेम प्रकार आहे. Okay, same. Chlorine reacts with FeCl3 to form charged moiety. This charged moiety becomes the electrophile. हा इलेक्ट्रोफाईल इथे रिॲक्ट होतो. ओके, त्याच्यानंतर प्रोटॉन ऍबस्ट्रॅक्ट केला जातो बेसद्वारे, इलेक्ट्रॉन्स रिलीज होतात रिंग मध्ये, फॉर्म्स द क्लोरोबेन्झिन Hb प्लस अँड FeCl4 प्लस. ओके, त्याचं फर्दर सेम ज्या पद्धतीने बेन्झिनचं रिएक्शन झाली ब्रोमिनेशनचं तसं. नेक्स्ट हॅलोजिनेशन मध्ये आहे आयोडिनेशन. आयोडिनेशन साठी आयोडीन ऍक्ट एज ऑक्सिडायझिंग आयोडीन रिॲक्ट्स विथ ऑक्सिडायझिंग एजंट टू प्रोड्यूस 2I प्लस. इलेक्ट्रोफाईल तयार होतो, आयोनाइज केलं जातं आयोडीनला. मग हे I प्लस रिॲक्ट्स विथ बेन्झिन फॉर्म्स द आयडो बेन्झिन डायरेक्टली. H प्लस निघतो, थोडक्यात हा H जो आहे तो I. म्हणजे ही रिॲक्शन करत असताना I2 जर तुम्ही इथे लिहिलं तर इथं ऑक्सिडायझिंग एजंट लिहावं लागेल रिॲक्शनच्या वर. हे अशा पद्धतीने याचं मेकॅनिझम सुद्धा सेम आहे. आयोडिनेशन सोबत इलेक्ट्रोफाईल जो आहे तो बेन्झिन वरती रिॲक्ट करतो, त्याच्यानंतर प्रोटॉन बेसद्वारे ऍक्सेप्ट केला जातो आणि फॉर्म्स द आयडोबेन्झिन Hb प्लस I फर्दर. नेक्स्ट रिॲक्शन आहे नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशन रिॲक्शन साठी सल्फ्युरिक ऍसिड युज्ड ॲज कॅटलिस्ट. हे आहे बेन्झिन रिंग, हे आहे नायट्रिक ऍसिड प्लस सल्फ्युरिक ऍसिड. याच्यासाठी तुम्हाला रिएजंट काय लागेल, इक्विमोलार मिक्सचर ऑफ नायट्रिक अँड सल्फ्युरिक ऍसिड. HNO3 आणि H2SO4 जर 1 मोलार घ्यायचे दोन्हीही, आणि दोन्ही इक्वल व्हॉल्यूम मध्ये घ्यायचे. म्हणजेच HNO3 10 ml 1 मोलार, तर H2SO4 1 मोलार 10 ml. अशाच पद्धतीने घ्यायचे. It reacts with the benzene to produce the nitro. बघा मेकॅनिझम काय, HNO3 ला असं लिहिलंय नायट्रिक ऍसिडला, आणि H2SO4 ला थोडस रिअरेंज केलं. त्याच्यामुळे काय होतं, हा HOH. ओके, म्हणजे HNO2 मधनं HO आणि H2SO4 मधनं H मिळून वॉटर तयार करतात. ओके, अशा पद्धतीने हा प्रोटॉन इकडे अटॅच होतो. ओके, HOH NO2, थोडक्यात H2NO3. ओके, H2NO3. याच्यामध्ये रिअरेंजमेंट होते, म्हणजे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनची लोन पेअर इकडे अटॅच होते, फॉर्म्स द NO2. इलेक्ट्रॉन्स इकडे गेल्यामुळे NO2 नायट्रोनियम आयन जो की इलेक्ट्रोफाईल आहे हाच रिॲक्ट करतोय तुमच्या बेन्झिन सोबत. नायट्रोनियम आयन रिॲक्ट्स विथ बेन्झिन ॲज अ इलेक्ट्रोफाईल अँड सेम रिॲक्शन ॲज दॅट ऑफ द प्रिव्हियस. म्हणजे प्रिव्हियस रिॲक्शन जशा आहेत तशाच होतात. मग हा नायट्रोनियम आयन अटॅक करतो बेन्झिन रिंग वरती, अटॅच होतो. ओके, त्याच्यानंतर बेस जे आहे ते H ला रिमूव्ह करतं. H ला रिमूव्ह केल्यानंतर नायट्रोबेन्झिन तयार होतो Hb, आणि फर्दर Hb रिॲक्ट विथ युअर other moieties to produce the free base. Okay, next sulfonation. Fuming sulfuric acid or concentrated sulfuric acid. त्याला बेन्झिन सोबत रिॲक्शन केली आणि थोडीशी हीट दिली की यू विल गेट द बेन्झिन सल्फोनिक ऍसिड विथ H2O as a byproduct. मेकॅनिझम बघा, दोन मॉलिक्यूल घ्यायचे सल्फ्युरिक ऍसिडचे. पहिला मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूल मधून हायड्रोजन ऍबस्ट्रॅक्ट करतोय, न्यूक्लिओफाईल बनवतो, आणि स्वतः मात्र काय होतोय, इलेक्ट्रोफाईल बनतो. जो पहिला मॉलिक्यूल अटॅक करेल तो दुसऱ्या मॉलिक्यूलला न्यूक्लिओफाईल आणि स्वतः इलेक्ट्रोफाईल बनेल. दिस इलेक्ट्रोफाईल रिॲक्ट्स विथ वॉटर टू प्रोड्यूस फ्युमिंग, म्हणजे SO3 आणि H3O जे म्हणतो आपण अशा. तर हा जो इलेक्ट्रोफाईल तयार झाला दॅट रिॲक्ट्स विथ बेन्झिन SO3H. Okay, then the base abstract the proton leaving the electrons within the ring, produce the benzene sulfonic acid. Benzene sulfonic acid. Next, Friedel-Crafts acylation. चार्ल्स फ्रिडर आणि जेम्स क्राफ्ट यांनी हे सिंथेसिस किंवा रिॲक्शनचा शोध लावला, त्याच्यामुळे याला फ्रिडल-क्राफ्ट्स असायलेशन म्हटलं जातं. फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन म्हणायला पाहिजे तर असायलेशन का म्हटलं जातं, कारण ह्याच्यामध्ये असायलेशन रिॲक्शन होते.
त्यामुळे ऍसिड हॅलाइड्स किंवा ऍसिड अनहायड्राइड्स यात वापरले जातात. इलेक्ट्रोफाईल म्हणून याच्यामध्ये ऍसिलिनियम आयन काम करतोय आणि अल्युमिनियम ट्रायक्लोराइड याचं कॅटलिस्ट म्हणून याच्यात वापरलं जातं. फ्रिडल-क्राफ्ट acylation साठी बघा, बेन्झीन reacts with an acyl chloride RCO, AlCl3 and H2O यांच्या प्रेझेन्स मध्ये फॉर्म्स द स्ट्रक्चर प्रोडक्ट. ऍसिटिक अनहायड्राइड वापरलं तरी सेम, AlCl3 आणि वॉटर हेच रिएजंट्स आहेत, फॉर्म्स द प्रोडक्ट. फक्त बाय प्रोडक्ट मध्ये डिफरन्स होतोय. जर ऍसिड क्लोराइड वापरलं तर HCl तयार होतोय आणि जर तुम्ही ऍसिटिक अनहायड्राइड वापरलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार. नेक्स्ट मेकॅनिझम, RCOCl acid chloride reacts with the aluminum trichloride, so it produces an acyl ion. To produces an acyl ion म्हणजे Cl निघून जातो, R plus C plus O तयार होतो, त्यालाच फर्दर रिअरेंजमेंटने अँड ऍसिलिनियम आयन तयार होतो. बाय प्रोडक्ट होतो अल्युमिनियम टेट्राफ्लोराइड. दिस ऍसिलिनियम आयन सेम ॲज द प्रिव्हियस रिएक्शन सारखंच पाय बॉन्डवरती अटॅक करेल, स्वतःला अटॅच करेल, त्यानंतर प्रोटॉन बेसद्वारा ऍबस्ट्रॅक्ट केला जाईल, इलेक्ट्रॉन्स रिंग मध्ये राहतील आणि हे स्ट्रक्चर तयार होईल. ओके, आता बघा RCOR. फर्दर त्याला अल्युमिनियम ट्रायक्लोराइड सोबत रिएक्शन केली तर अशा पद्धतीने अल्युमिनियम ट्रायक्लोराइड रिॲक्ट होतो. फर्दर AlCl3 3H2 अल्युमिनियम हायड्रॉक्साइड आणि HCl असे टर्मिनेशन. नेक्स्ट फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन. फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये आपण जे डिस्कस करतो, बेन्झीन रिॲक्ट्स विथ RCl, ओके, अल्किल क्लोराइड. Aluminum trichloride reagents आहे and also act as a catalyst, forms the R, okay, and byproduct as a H. Mechanism कसं आहे, RCl alkyl halides किंवा alkyl chlorides reacts with aluminum trichloride to produce R plus, that is the electrophile. This R plus attacks on the benzene ring, produces the intermediate carbocation which further rearranges after leaving the proton with a base, accepting the electron pair by the benzene ring to produce alkyl benzene. Limitation काय, पॉली सबस्टिट्यूशन म्हणजे डिफिकल्ट टू कंट्रोल. म्हणजे एकदा का झालं अल्कायलेशन मध्ये तर अडचण काय आहे, लक्षात तुमच्या हे R तयार झालं, फर्दर रिएक्शन, परत दुसरा मॉलिक्यूल R येईल, तो याच्यावरती अटॅच होईल, तर ह्याच्यासाठी लिमिटेशन आहे. पॉली सबस्टिट्यूशन डिफिकल्ट टू कंट्रोल. द मोनो सबस्टिट्यूशन तयार झालं की लगेच डाय ट्राय असं तयार होतं पॉली सबस्टिट्यूशन. आणि याला कंट्रोल करणं म्हणजे मोनो सबस्टिट्यूशन वरच थांबवणं थोडंसं अवघड. मोनो सबस्टिट्यूशन ऍक्टिव्हेट्स द रिंग फॉर फर्दर सबस्टिट्यूशन. जसं पहिला अल्किल ग्रुप अटॅच झाला R, तो दुसऱ्याच ठिकाणी म्हणजे 2, 3, 4 आणि 5 आणि 6 पोझिशनला ऍक्टिव्हेट करताना त्या ठिकाणी फर्दर अल्किल ग्रुप अटॅच होतात, त्याला आपण पॉली सबस्टिट्यूशन म्हणतो. ऍडिशन जर केलं आपण वॉटरचं तर जो प्रोडक्ट तयार झालाय तो बाहेर पडतो अशा पद्धतीने. C2H5Br बेन्झीन लार्ज एक्सेस मध्ये जर घेतलं आपण तर इथाइल बेन्झीन तयार, बेन्झीन लार्ज एक्सेस मध्ये. आणि तेच अल्किल ब्रोमाइड म्हणजे इथाइल ब्रोमाइड जर आपण बेन्झीन सोबत रिॲक्ट केलं आणि लिमिटेड क्वांटिटी ठेवली बेन्झीनची तर 135 ट्राय इथाइल बेन्झीन अशा पद्धतीचं ट्राय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट तयार. हे आहे पॉली सबस्टिट्यूशन, हे आहे मोनो सबस्टिट्यूशन. रिअरेंजमेंट ऑफ अल्काइलिन ग्रुप, जे अल्काइलेटिंग ग्रुप आहे त्याचे रिअरेंजमेंट. कार्बोकॅटायन रिअरेंज होतो. कशासाठी रिअरेंज होतो, कारण त्याला स्टॅबिलिटी पाहिजे असते. प्रोड्युसेस मिक्सचर ऑफ प्रोडक्ट, मिक्सचर ऑफ प्रोडक्ट प्रोड्यूस करायचे कशा पद्धतीने बघा. बेन्झीन रिंग रिॲक्ट्स विथ 1 chlorobutane, okay, aluminum trichloride 0 degree, 1 phenyl butadiene.
हे अनरिअरेंज्ड आहे, डायरेक्ट ओपन चेन ॲजिटेट झाले ते 35%. तर दुसरा प्रोडक्ट तयार होतो सेम रिॲक्शन कंडिशनची 2-फिनाइल ब्युटेन. 2-फिनाइल ब्युटेन ही जी रिंग आहे ती ऑटोमॅटिकली रिअरेंज होते. कशासाठी? तर मोर स्टेबल कन्फर्मेशन पाण्यासाठी, ओके, मिळण्यासाठी. तर त्याच्यानंतर हे कशामुळे होतं? तर 1 to हायड्राइड शिफ्टमुळे होतं. फक्त 1 to हायड्राइड शिफ्ट म्हणजे कसं आहे बघा, CH3 CH2 CH3 CH2 1 to हायड्राइड शिफ्ट जर हा कार्बोकॅटायन तयार होतो, हा हायड्रोजन इकडे रिप्लेस. याच्यामध्ये काय झालं? Cl निघून गेला, हा तयार झाला कार्बोकॅटायन, हा अटॅच झाला डायरेक्ट. तर दुसऱ्या याच्यात काय झालं? हा हायड्रोजन या पॉझिटिव्ह वरती गेला आणि याला पॉझिटिव्ह केलं आणि सेकंड. त्याच्यामुळे प्रायमरीचा सेकंडरी कार्बोकॅटायन तयार झाला. त्याच्यामुळे हायर पर्सेंटेज ऑफ प्रोडक्ट काय आलंय? 2-फिनाइल ब्युटेन. प्रोडक्ट मध्ये रिअरेंजमेंट होऊ शकते. बघा, रिॲक्शन इज कंट्रोल्ड बाय इक्विलिब्रियम मेंटेन ठेवलं तर रिॲक्शन सुद्धा इक्विलिब्रियम किंवा कंट्रोल मध्ये येते. एक्सेस ऑफ रिएजंट लीड्स टू आयसोमराइज द प्रोडक्ट. जर आपण रिएजंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर काय होते? प्रोडक्ट मध्ये आयसोमरायझेशन येऊन. कशा पद्धतीने? आपण सेम प्रोडक्ट घेतोय CH3 HFBF, हा पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट आहे. HFBA3 गेलं तर हे 1-4चं 1-3चं. तेच फर्दर जर आपण HFBF3 सोबत केलं तर 1-2चं 1. आयसोमराइज म्हणजे रिएजंटची कंडिशन काय आहे त्यानुसार आपण याच्यात वर्क करतो. Here we will completed the reactions of base.